अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर आता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्याकडे देण्यात यावं अशी मागणी जोर धरते। सोबतच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतचा मुद्दा समोर असताना सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाकडेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कल असल्याचं पाहायला मिळतंय। तशा प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्यात। माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करून शरद पवार गटाचं विलीनीकरण राष्ट्रवादीत व्हावं आणि नेतृत्व फक्त सुनेत्रा पवारांकडेच असावं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्रामांनी केलं। दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच झाल्या पाहिजेत असं निवेदन आमदारांनी दिलं। त्यावर माझी सुद्धा सही असे असं लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी म्हटलंय। नूतन साहजिकच आपले उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे लढायचं आहे। पण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या गटाने विलीन व्हावं, आता विलीन होत असतील तरच पुढच्या गोष्टी आहेत। म्हणजे सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य केल्यानंतरच तो विलीनीकरण झालं पाहिजे। साहजिकच आहे, ते आपलं गटामध्ये यायचं असेल तर एकतर नंबर 1 NDAचा पॉलिसी, NDAच्या सोबत आपण गेला पाहिजे, जसं आम्ही NDA सोबत आहोत, आणि त्याच प्रमाणामध्ये त्यांना नेतृत्व मान्य करावं लागेल ताईंचं। आता सुनेत्रा वहिनीकडे जेव्हा सूत्र दिली तेव्हा त्यांनी तो डिसिजन घ्यायचं आहे। विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही, परंतु एकदा त्यांना नेता म्हणून निवडल्याच्या नंतर पूर्ण अधिकार हे नेत्याला असतात, त्याच्यामुळे त्यांनी तो पूर्ण निर्णय त्याच्याबद्दल घ्यायचा। राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा वहिनींनी स्वीकारावं असं काही आमदारांची भूमिका आहे। त्याच्यावर किती जणांच्या स्वाक्षऱ्या झाल्या हे मला माहिती नाही, पण माझी स्वाक्षरी त्याच्यावर आहे। कशावर? हे जे सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं अशा पद्धतीचं आमदारांनी जे पत्रक काढलं होतं त्याच्यावर माझी पण स्वाक्षरी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।